नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 यामधले 2011 ते 2025 या दरम्यानचे मोस्ट इम्पॉर्टंट पीवायक्यू प्रश्न बघतो आहोत. आज त्याचा पार्ट 14 आहे. या आधीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोडेड आहे. तुम्ही जर का जेन्युइनली अभ्यास करत असाल तर पीवायक्यू प्रश्नांचा तुम्हाला अभ्यास करावाच लागतो आणि जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करण्याच्या याच्यावर तुम्ही आता अभ्यास करा, जास्त लक्ष द्या. आणि महाराष्ट्र स्टेट परीक्षा जी आहे ते येत्या 26 जुलैला आहे, त्यामुळे खूप कमीत कमी वेळ आपल्याकडे आहे. त्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न अभ्यास करावा लागेल आणि त्याचे स्ट्रॅटेजी, ट्रिक्स जाणून घ्यावी लागेल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 यासाठी ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आलंय एका महिन्याचे क्रॅश कोर्स, ज्यामध्ये लाईव्ह क्लास आहे, रेकॉर्डेड लेक्चर आहे, 10 युनिटचे नोट्स आहेत, युनिट वाईज एमसीक्यूज आहे, 5000 प्लस एमसीक्यू सिरीज आहे, 50 प्लस मॉक टेस्ट आहे, लास्ट 15 वर्षाचे पीआयक्यू आहे विथ सोल्युशन आणि एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे. 25 जून पर्यंत तुम्ही एनरोल करू शकता. तेवढ्याच पर्यंत हे व्हॅलिड आहे, त्यानंतर जमणार नाही. याची जी फीज आहे ती 3000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ती 2600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. पेपर 1 सारखंच पेपर 2 चं सुद्धा आपल्याकडे क्रॅश कोर्स आहे एका महिन्याचा. आपल्याकडे पेपर 2 मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स, लॉ अशा पद्धतीच्या पेपर 2 आपल्याकडे आहे या विषयाचे. आणि यासाठी तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे या बॅचमध्ये. व एका महिन्याची व्हॅलिडिटी आहे, कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स आहेत, फुल सिलेबस टेस्ट आहे आणि याची सुद्धा व्हॅलिडिटी 25 जून पर्यंतच असणार आहे. आणि याची फीस जी आहे ती 4000 रुपये आहे. ठीक आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मालिका पूर्ण करेल? विच ऑफ द फॉलोइंग कम्प्लीट द सिरीज? मॅथ्स मधला प्रश्न आहे, नंबर सिरीजचा. ठीक आहे, नंबर सिरीजचा प्रश्न आहे. 17, 23, 37, 53. तर 17 ही काय आहे? मूळ संख्या आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढील व्यक्ती 23 जी आहे ही सुद्धा मूळ संख्या आहे. 37 पण मूळ संख्या आहे. चला तुम्ही सुद्धा सॉल्व्ह करा. सतरा नंतर यांनी एक्स प्राईम नंबर जर मूळ संख्या ती हे केलेली आहे म्हणजे 19. ठीक आहे. नंतर 23 नंतर 2 स्किप केलेली आहे, 29 आणि 31. नंतर 37 नंतर 3, 41, 43 आणि 47. त्यानंतर 53 आला. त्यानंतर त्यांनी 4 हे केलेलं आहे. 59, 61, 67 आणि 71. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन सी असणार आहे. है ना? समजलं का तुम्हाला? त्यांनी मूळ संख्या ज्या आहेत ते त्याची सिरीज घेतलेली आहे आणि पण यामध्ये 17 नंतर कोणती येते? 19 येते. ते नंतर 23 येतं. त्यानंतर 29, 31 अशा पद्धतीची ही सिरीज आहे. है ना? 17, 19, 23, 29, 31, 37, 41, 43 अशा पद्धतीची सिरीज आहे आणि यांनी गहाळ केलेले आहे यामधले. पहिल्या ह्याच्यात 1, त्याच्यानंतर 2, नंतर 3, नंतर 4. तर तशा पद्धतीने ही सिरीज कंप्लीट झालेली आहे. तेव्हा आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला आता लेटर सिरीज दिलेली आहे, ते सुद्धा आपल्याला करायचे आहे. EG, IK, NP, -S. ई मध्ये 4 मिळवले तर आपले काय येतात? आय. त्यानंतर एन हा 5 मिळवायचे, त्यानंतर 6 मिळवावे लागेल, त्यानंतर आपल्याला 7. तर एन मध्ये 6 मिळवले तर किती येतं? टी. म्हणजे इथे टी असणार आहे. आता ऑप्शन मध्ये सरळ टीच आहे, त्यामुळे आपलं ऑप्शन बी आपण टिक करू शकतो. पण समोर बघा तरी पण, है ना? त्यानंतर जी मध्ये आपण किती मिळवायचे आहेत? 4. त्यानंतर जी मध्ये 4, के त्यानंतर 6, पी मध्ये 6 मिळवायचे आहेत. पी मध्ये 6 मिळवले तर किती येतात? व्ही. म्हणजे टीव्ही आपलं उत्तर बरोबर आहे.
इथे फक्त ऍड ऑनच करायचा आहे. +4 GK मध्ये +4. हा, त्यानंतर आय मध्ये +5, के मध्ये +5 आणि इथे 6 करायचं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन बी असणार आहे. ग्लोबल ऑनलाईन वेबसाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट परीक्षा अनिवार्य पेपर 1 यासाठी उपयुक्त असणारे 50 सराव प्रश्नपत्रिका, ज्यामध्ये तुमच्याकडे 5,000+ प्रश्नांचा संच राहील, त्याचे उत्तरे राहील, सोबतच 2011 ते 2025 या दरम्यानचे प्रश्नपत्रिका सुद्धा इथे आहेत. मॉक टेस्ट इथे आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर घटकानुसार आणि पुन्हा 2011 ते 2025 याचे प्रश्नपत्रिका नमुना पेपरसह. त्यामुळे ही पुस्तक जर तुम्हाला खूप खूप महत्वाचे ठरणार आहे. जर का तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न प्रॅक्टिस करायचे असेल तर तुम्ही ही पुस्तक मागवू शकता Amazonवरून. तिथे ती 449 ला अवेलेबल आहे. तुम्हाला लिंक हवी असेल तर तुम्ही कमेंट करा, नक्की मी तुम्हाला देते. पण तुम्हाला जर का जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करून पाहायचे असेल, अभ्यास करायचा असेल, या कमी दिवसामध्ये तुम्हाला जर का 75+ तुमचं टार्गेट असेल तर तुम्ही ही पुस्तक नक्की विकत घ्या आणि अभ्यासाला लागा. इथे बघा मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज आहे आणि मॉक टेस्ट सुद्धा आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न आहे. चेन्नई हा शब्द असा कोड केला आहे, तर सांगली आपल्याला कोड करायचा आहे. चेन्नई 49615210. नंतर आपल्याला सांगली करायचा. सी मध्ये 1 वाढवला, एच मध्ये 1 वाढवला, 8 आहे ना एच. नंतर ई 1 वाढवला, म्हणजे सगळ्यांमध्ये 1 1 वाढवत आहे. एस मध्ये एस किती असतो? 19. त्याच्यामध्ये आपण 1 वाढवूया. 1 मिनिट, मी तर पहिले वर लिहून घेते म्हणजे तुम्हाला समजेल. CHENAI 3, 8, 5, 14, 1, 9. यामध्ये 1 1 वाढलेला आहे. 49615210. इथे सांगली आपल्याला दिलेलं आहे, सांगलीच आपण लिहून घेऊया. 19, 1, 14, 7, 12, 9. यामध्ये आपल्याला 1 1 वाढवायचं म्हणजे 20, 2, 15, 8, 13, 10. पण यामध्ये कोणते लेटर्स आहेत ते आपल्याला बघावं लागेल. लेटर्स आपल्याला विचारलेलं नाहीये म्हणा. 2, 20, 2, 15, 80, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने असा हा प्रश्न सॉल्व्ह करायचा असतो. चला समोरचा प्रश्न आहे. एक जर फुटबॉल टेनिस बॉल पेक्षा हलका आहे आणि बास्केटबॉल टेनिस बॉल पेक्षा जड आहे, परंतु हँडबॉल पेक्षा हलका आहे, तर वजनानुसार चेंडूचा चढता क्रम कसा असेल? If a football is a lighter than tennis ball and a basketball is a heavier than tennis ball but lighter than handball, then what is the ascending order of balls based on the weight? पहिले तर येईल फुटबॉल, त्यानंतर टेनिस, त्यानंतर बास्केट आणि त्यानंतर हँडबॉल. म्हणजे ऑप्शन ए जे आहे ते आपलं उत्तर असणार. ओके, चला समोरचा प्रश्न आहे. पुढील विधानाच्या आधारावर निष्कर्ष आपल्याला काढायचा आहे. विधान ए आहे, सर्व प्राणी बुद्धिवान आहेत, सर्व बुद्धिवान गोष्टी मानव आहेत. बी बी आहे, काही मुले निष्पाप आहेत. निष्कर्ष यांनी काढलाय, काही प्राणी मानव आहेत, काही मुले निष्पाप आहेत. आपल्याला ऑप्शन सांगितलेला आहे. स्टेटमेंट ए आहे, ऑल अॅनिमल्स आर इंटेलिजंट अँड ऑल इंटेलिजंट बिंग आर ह्युमन्स. ओके. स्टेटमेंट बी आहे, सम चिल्ड्रन्स आर इनोसंट. कॉन्क्लुजन ए काय, सम अॅनिमल्स आर ह्युमन. कॉन्क्लुजन बी, सम चिल्ड्रन्स आर नॉट इनोसंट. आपल्याला यावरून सांगायचं आहे. तर बघा,
काही प्राणी मानव आहे, ते ऑलरेडीच म्हटलं प्राणी बुद्धिमान आहे आणि मानव आहे, म्हणजे याचा अर्थ येतोय. तर निष्कर्ष एक जे आहे ते बरोबर. काही मुले निष्पाप आहे, इथे काय म्हणताय, काही मुले निष्पाप नाहीयेत, काही आहेत पण काही नाहीयेत, पण नाहीये त्याचा काही असा उद्देश केलेला नाहीये, म्हणजे सांगितलेलं नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात ना, तेव्हा जे स्टेटमेंट मध्ये दिलेले असते त्याच गोष्टीला टिक करायचं, त्याच्या व्यतिरिक्त कुठलीच गोष्ट यामध्ये टिक नाही करायची, ते चुकीची असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन ए असणार आहे. अंतिम निष्कर्ष हा ऑप्शन एच असला पाहिजे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, एका शाळेतील 2003 ते 2008 या कालावधीतील उत्तीर्णाची टक्केवारी अनुक्रमे 45, 56, 42, 61, 55 आणि 52 अशी आहे. तर 2003 ते 2008 या काळात या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण 2:3:4:3:2:3 असे असल्यास 6 वर्षाची एकत्रित उत्तीर्णाची टक्केवारी किती असेल ते आपल्याला विचारले. The pass percentage of a school from 2003 to 2008 are 45, 56, 42, 61, 55, 52, respectively, if the ratio of the students appearing for the exam during this period is 2:3:4:3:2:3. What is the combined pass percentage for the 6 year? 45, 56, 42, 61, 55 and 52. या समोर त्याचे आपण हे लिहून घ्यायचं काय, टक्के रेशो 2, 3, 4, 3, 2, 3. 45 दुने 90, 168, 168, 183, 110 आणि 156. ठीक आहे, या सगळ्यांचं ऍडिशन करून घ्या, किती येतं, ते येतं 875. ठीक आहे, त्यानंतर हे जे आहे 2, 3, 4, 3, 2, 3 याचं येतं 17. ठीक आहे, तर 875 डिवाइड बाय 17 म्हणजे किती होतात, 51.5. ऑप्शन ए जे आहे ते आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला. जे आपल्याला नंबर दिले होते अनुक्रमे टक्केवारी, त्याच्यासोबत आपण रेशो घेतले, इंटू केलं आणि त्यांचं ऍडिशन करून आपण अशा पद्धतीने उत्तर काढले. ठीक आहे, चला पुढील पैकी चूक जोडी ओळखा. TTF फॉन्ट फाईल, वेव ऑडिओ फाईल, JPG ग्राफिक फाईल, EXE.exe एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल. TTF फॉन्ट फाईल हे बरोबर आहे. याला आपण काय म्हणतो, ट्रू टाईप फॉन्ट, याचा त्याचा फुल फॉर्म आहे. नंतर वेव जे आहे ती ऑडिओ आहे, याचा फुल फॉर्म आहे वेव फॉर्म ऑडिओ फाईल फॉर्मेट. ठीक आहे, नंतर ग्राफिक JPG बरोबर आहे. ग्राफिकचं काय आहे, JPG जॉईंट फोटो ग्राफिक एक्सपर्ट्स ग्रुप, हे C आहे. त्यामधलं आपलं ऑप्शन डी जे आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे, EXE एक्सक्लुझिव्ह डेटा फाईल हे चुकीचं आहे. याचं स्टँड काय होतं, EXEQ टेबल फाईल. ठीक आहे, आपलं ऑप्शन असणार आहे ऑप्शन डी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, खालीपैकी अचूक जोडी ओळखा. आयडेंटिफाय द करेक्ट पेअर. 1 किलोबाईट 10:4, 1 मेगाबाईट 10:6, 1 GB 10:12, 1 TB 10:15. चल, 1 MB इज इक्वल टू 10:6 म्हणजे, ठीक आहे, हे काय आहे, बरोबर आहे. 1 KB जे आहे ते 1000 मध्ये असते. करेक्ट व्हॅल्यू जी आहे 1 KB ची 10:3 आहे. याचा आहे 1 GB 10:9 आणि याचा आहे 10:12. ट्रिलियन, बिलियन, मिलियन अशा पद्धतीचं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन बी असणार आहे, जे बरोबर आहे.
ठीक आहे. इंटरनेटच्या संदर्भात आणि हा प्रश्न जो आहे आयसीटी मधला आहे, युनिट 8 आयसीटी. नंतर इंटरनेटच्या संदर्भात एफटीपी या संज्ञेचे विस्तार रूप कोणते? आता कुठल्याही पद्धतीचे इंटरनेट वगैरे असा प्रश्न आला तर तो ऑब्व्हियसली आयसीटी मध्ये असणार आहे. ऑप्शन युनिट 8. ठीक आहे. यामध्ये काय म्हणताय? फॉर्मेटेड ट्रान्सफर प्रोसेस, फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस, फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एफटीपीचा अर्थ काय आहे? फॉर्मेटेड ट्रान्सफर प्रोसेस, फॉर्मल टेक्स्टिंग प्रोसेस, फाईल ट्रान्समिशन प्रोसिजर, फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल. एफटीपीचा अर्थ आहे फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल, म्हणजे ऑप्शन डी आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. हे काय एक स्टँडर्ड नेटवर्क प्रोटोकॉल आहे जो ट्रान्सफर करू शकतो कम्प्युटर फाईल्स. तर मग आपलं उत्तर असणार ऑप्शन डी. आता समोरचा प्रश्न आहे, इंटरनेटवरील सर्व माहितीला डेटा इंटरनेट सेवा पुरवठादाराने व सरकारी नियामकाने सारखेच महत्त्व द्यावे व त्यात वापरकर्ता आशय, वेबसाईट आदी निकषांच्या आधारे भेदभाव करू नये वा वेगवेगळे शुल्क आकारू नये या तत्वासाठी इंग्रजीत कोणती संज्ञा वापरतात? Which English term is used for the principle stating that internet service providers or government regulators should treat all information on the internet equally and should not discriminate or charge different fees based on the criteria such as user, content, website, etc. डिजिटल इक्वेलिटी म्हणतात त्याला, डिजिटल डेमोक्रेसी, नेट प्रायोरिटी की नेट न्यूट्रॅलिटी, काय म्हणतात त्याला? तर या तत्वासाठी इंग्रजीमध्ये नेट न्यूट्रॅलिटी असं जे आहे ते असा शब्द आहे, ज्यामध्ये या तत्वानुसार इंटरनेट सेवा पुरवठा जो आयएसपी आहे किंवा सरकार यांनी इंटरनेटवरील सर्व डेटा आणि माहितीला समान वागणूक दिली पाहिजे. सगळं आशय, वेबसाईट, प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन या आधारावर कोणताही भेदभाव न करता, वेगवेगळे शुल्क न आकारता सर्वांना सारखाच इंटरनेटचा वेग आणि प्रवेश मिळाला पाहिजे. ठीक आहे. डिजिटल इक्वेलिटी म्हणजे काय? तर यात सर्व लोकांना डिजिटल तंत्रज्ञान आणि संसाधने समान प्रमाणात उपलब्ध करून देणे. त्यानंतर डिजिटल डेमोक्रेसी म्हणजे लोकशाही प्रक्रियेत आणि राजकारणात नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करणे. त्यानंतर नेट प्रायोरिटी जे आहे, हा कोणताही अधिकृत इंटरनेट नियम नाही, उलट नेट न्यूट्रॅलिटीच्या विरुद्ध विशिष्ट डेटाला प्राधान्य देणे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, इंटरनेटवरील सुविधांचा योग्य कालानुक्रम लाव. घटक 8 मधला प्रश्न आहे आयसीटी. अमेझॉन, गुगल, स्नॅपचॅट, फेसबुक. गुगल, फेसबुक, अमेझॉन, स्नॅपचॅट, गुगल, अमेझॉन, फेसबुक, स्नॅपचॅट कोणता आधी आलेला आहे ते विचारलेलं. अमेझॉन आलेला आहे 1994 ला. झेफ बेझोस यांनी केलेलं आहे ते. त्यानंतर आहे गुगल 1998. लॅरी पेज अँड सर्गेई ब्रिन. फेसबुक, मार्क झुकरबर्ग आपल्याला माहितीये. मेटा ज्याचं नाव आहे, स्नॅपचॅट 2011. तर बघा, अमेझॉन आधी, मग गुगल, मग फेसबुक. अमेझॉन आधी मग गुगल, म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं उत्तर बरोबर. ठीक आहे. पुढीलपैकी योग्य जोडी ओळखा. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. अमेझॉन हे सबीर भाटिया, गुगल सगरी ब्रिन, ट्विटर जुलियन असांज, युट्यूब जिमी वेल्स. कोणी बरोबर, म्हणजे योग्य जुळा लावा आपल्याला विचारलेला आहे. गुगल सगरी ब्रिन मी आता सांगितलं 1998 ला. अमेझॉन जे आहे जेफ बेझोस. ठीक आहे. त्यानंतर ट्विटर जे आहे ते जॅक डॉर्सी. आणि युट्यूब जे आहे स्टीव्ह चेन. चार्ड हर्ली आणि स्टीव्ह चेन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन बी असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणता कचरा हानिकारक प्रकारात समाविष्ट करण्यात आला आहे? हा प्रश्न घटक 9 मधलेला आहे. पोल्युशन किंवा अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात ते घटक 9 मधला आहे. रासायनिक, घरातली, व्यापारी संकुलातली, शेतीतली. विच ऑफ द फॉलोइंग टाइप्स ऑफ वेस्ट इज क्लासिफाईड ॲज अ हॅझार्डस? केमिकल, हाऊसहोल्ड, कमर्शियल, कॉम्प्लेक्स, ऍग्रिकल्चर. तर रासायनिक कचरा जो आहे तो हानिकारक मध्ये केलेला आहे, कारण यामध्ये विविध प्रकारचे ऍसिड्स, जड धातू, कारखान्यातून निघणारे विषारी द्रव्य, पदार्थ सगळं याच्यामध्ये येऊ शकतं. घरातीमध्ये तर काहीच राहत नाही है ना.
त्याचं तर सेंद्रिय खत मिळतं, त्यामुळे आपलं ऑप्शन ए असणार आहे. शेतीतील पण बरोबर आहे. आणि व्यापारी संकुलात आपण कागद, पुठ्ठे, पॅकेजिंग मटेरियल, इतर सामान्य सुका कचरा असतो आहे. पण आपलं उत्तर काय असणार आहे? ए केमिकल असणार. समोरचा प्रश्न आहे, डॅश प्रामुख्याने मल प्रकारचे पाणी दूषित करण्यास कारणीभूत आहे. इज डॅश इज अ प्रायमरीली रिस्पॉन्सिबल फॉर कंटॅमिनेटिंग वॉटर विथ अ फेकल मॅटर. घरातून येणारे सांडपाणी, रासायनिक सांडपाणी, लोखंड तयार होणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी, औषधी करणाऱ्या कारखान्याचे सांडपाणी. डोमेस्टिक सेवेज, केमिकल, वेस्ट वॉटर फ्रॉम मॅन्युफॅक्चरिंग प्लांट्स. ठीक आहे. तर यामध्ये काय आहे, घरातून येणारे सांडपाणी जे आहे, म्हणजे घरामधून, शौचालयामधून, स्वयंपाकघरामधून निघणाऱ्या सांडपाण्यामध्ये जसं मलमूत्र समाविष्ट असते. फेकल कंटॅमिनेशन म्हणजे जलस्रोतामध्ये मल प्रकारचे पाणी दूषित होते, ते घरातून येणाऱ्या सांडपाण्यामुळे होते. हे जे आहे हे बाहेर गेलं. यामध्ये प्रामुख्याने ऍसिड्स वगैरे जे रासायनिक म्हणजे असतात, केमिकल्स वगैरे असतात, ते याच्यामध्ये येतात. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, पुढील पैकी कोणत्या वायूमुळे स्ट्रॅटोस्फिअरच्या ओझोनचा नाश करण्यास कारणीभूत आहे? क्लोरोफ्लोरोकार्बन, क्लोरीन, सल्फर डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड. Which of the following gases is responsible for the depletion of stratospheric ozone? तर यामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहे तो महत्वाचा आहे. हा वायू प्रामुख्याने एअर कंडिशनर, एसी, रेफ्रिजरेटर, स्प्रे कॅन्स मध्ये वापरला जातो. जेव्हा हा वायू हवेत सोडला जातो तेव्हा तो वातावरणाच्या वरच्या थरात म्हणजे स्ट्रॅटोफिअर मध्ये पोहोचतो. तेथे सूर्याच्या किरणातील युव्ही रेज मधून क्लोरीन वायू मुक्त होतो आणि O3 वेगाने तोडतो, त्यामुळे ओझोन डिप्लोशन होतं. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. कार्बन डायऑक्साईड याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते. ठीक आहे, इथे लिहून देते मी तुम्हाला. कार्बन डायऑक्साईड ग्लोबल वॉर्मिंग, सल्फर डायऑक्साईड ऍसिड रेन जे म्हणतो आपण, आणि क्लोरीन यामध्ये हे असतं CFC, गॅस कंपाऊंड वगैरे असतात आणि काही होत नाही. समोरचा प्रश्न आहे, पाण्याचे संधारण करण्यासाठी जलयुक्त शिवार ही योजना कोणत्या राज्यात घेण्यात आली होती? इन विच स्टेट द जलयुक्त शिवार स्कीम बिंग इम्प्लिमेंटेड फॉर द वॉटर कन्झर्वेशन? महाराष्ट्र, ओरिसा, बेंगॉल, राजस्थान. ही आली होती महाराष्ट्रामध्ये करण्यात आली होती. ठीक आहे, जलयुक्त शिवार अभियान ही महाराष्ट्र शासनाची एक अत्यंत महत्वपूर्ण जलसंधारण योजना होती. यामध्ये महाराष्ट्रातील दुष्काळावर मात करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील पाण्याचा तुटवडा दूर करण्यासाठी योजना केली होती. सर्वांसाठी पाणी, टंचाई मुक्त महाराष्ट्र, असं त्याचं ब्रीदवाक्य होतं. आपलं ऑप्शन असणार आहे ए. अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले जातात. हे असं एक चालू घडामोडी जे म्हणतो आपण, त्यावर पण पुष्कळ वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत, त्यामुळे थोडं लक्ष द्या. ठीक आहे. पुढीलपैकी कोणते साधन पुन्हा नवीन करण्यायोग्य आहे? विच ऑफ द फॉलोइंग रिसोर्सेस इज रिन्युएबल? इथे आपल्याला रिन्युएबल विचारतात. कोळसा, पेट्रोल, नैसर्गिक वायू, जंगल. कोल, पेट्रोल, नॅचरल गॅस, फॉरेस्ट. रिन्युएबल कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं. यामध्ये फॉरेस्ट जे आहे ते रिन्युएबल आहे, कारण ज्या नैसर्गिक साधनांचा वापर केल्यानंतर निसर्गाद्वारे पुन्हा निर्मित केले जाऊ शकते. झाडेच केल्या जाऊ शकते. कोल, पेट्रोल आणि नॅचरल गॅस ही नंतर लाखो वर्षांचा काळ लागतो त्यांना. एखादा हा साठा वापरून संपला तर तो मानवी कालखंडात पुन्हा तयार करणे अशक्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे फॉरेस्ट. नंतर हे सगळे प्रश्न जे आहेत ते घटक 9 मधले आलेले आहे ना. समोरचा प्रश्न आहे, नदीच्या खोऱ्यात बांधण्यात येणाऱ्या धरणामुळे सामाजिक व आर्थिक प्रभाव मुख्यतः कोणावर जाणवतो? हू प्रायमरली एक्सप्लेन्स द सोशल इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ अ डॅम कन्स्ट्रक्टेड इन अ रिव्हर व्हॅली? जंगलाची रास, पाण्याची गुणवत्ता, भूकंप, विस्थापित झालेले नागरिक. लॉस ऑफ फॉरेस्ट, वॉटर क्वालिटी, अर्थक्वेक, डिस्प्लेस सिटीजन्स. यावर मुख्यतः डिस्प्लेस सिटीजन जे आहेत, ऑप्शन डी हे आपलं उत्तर असणार आहे. त्याचा जास्त फरक पडतो ना. विस्थापित झालेले नागरिक, जेव्हा एखाद्या नदीच्या खोऱ्यात मोठे धरण बांधले जाते तेव्हा खूप मोठा भूभाग पाण्याखाली जातो. त्यामुळे आपली घरे, जमिनी सगळं सोडून जावं लागतं आणि नवीन शहरात जावं लागतं. त्यामुळे ते जास्त परिणाम होते. ऑप्शन डी. नंतर समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या कलमान्वये वरिष्ठ महाविद्यालयातील प्रवेशाचे नियम सूचित केलेले आहे? अंडर विच ऑफ द फॉलोइंग सेक्शन्स आर द ऍडमिशन रूल्स ऑफ सिनियर कॉलेज प्रिस्क्राइब? युनिट 1 मधला प्रश्न, टीचिंग ऍप्टिट्यूड.
तर कलम 65 यामध्ये ते केलेलं आहे. महाराष्ट्र पब्लिक युनिव्हर्सिटीज ऍक्ट संबंधित उच्च शिक्षण नियमानुसार वरिष्ठ महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे नियम, पात्रता आणि अटी ह्या कलम 65 मध्ये दिले आहेत. त्यामुळे संलग्न महाविद्यालयाला प्रवेश प्रक्रिया राबवताना कोणत्या नियमाचे पालन करावे लागते सगळं इथे दिलेलं आहे. ऑप्शन 1 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, योग्य शिक्षण अभियान शिक्षणाशी संबंधित आहे. वैद्यकीय, सर्वसामान्य, तंत्रज्ञान, व्यावसायिक. योगा शिक्षण अभियान जे आहे ते कशाच्या संबंधित आहे? कॅम्पेन इज रिलेटेड टू विच एज्युकेशन? इट इज रिलेटेड टू द जनरल जनरल याच्यामध्ये असते ते, है ना. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए मध्ये स्पेशली ॲलोपॅथी आयुर्वेदी असते ना, टेक्नॉलॉजी मध्ये सॉफ्टवेअर वगैरे असतं, वोकेशनल मध्ये IT कोर्सेस वगैरे असतात. त्यामुळे आपलं उत्तर बी असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, ICSR याचा पूर्ण विस्तार काय आहे? फुल फॉर्म काय आहे? इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, ए. बी, इंडियन काउन्सिल ऑफ स्पेस सायन्स रिसर्च. सी, इंडियन काउन्सिल ऑफ सायंटिफिक रिसर्च अँड रिसर्च. डी, इंडियन काँग्रेस ऑफ स्पेस अँड सायंटिफिक रिसर्च. ICSSR याचा फुल फॉर्म आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन ए असणार आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहेत. जास्तीत जास्त प्रश्न घटक 9 वरून आलेले आहे. यावरून एक असं समजतं की आपल्याला चालत्या ज्या घडामोडी आहेत त्याच्यावर पण लक्ष देणे खूप महत्वाचे आहे. ठीक आहे, पोल्युशन हा महत्वाचा टॉपिक आहे, त्यांना खूप आवडतं, त्यामुळे ह्यावर प्रश्न विचारले जातात. आणि एकंदरीत टीचिंग ऍप्टिट्यूडवर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही थेअरी वाचता ते व्यवस्थित डीपपणे वाचा, जेणेकरून तुम्हाला कसाही प्रश्न आला तरी तुम्हाला ते सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. जर का तुम्हाला जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करायचे असेल तर आपली बुक आलेली आहे 5,000 प्लस संच ज्याच्यामध्ये आहे ते Amazon वरून तुम्ही मागवू शकता. आणि आपली बॅच आहे 1 महिन्याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला सगळी इम्पॉर्टंट गोष्टी सांगण्यात येईल आहे. तर ते सुद्धा तुम्हाला त्यात एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ठीक आहे, चला, थँक्यू.